ड्रैंगो ड्रैंगो जो भी चाहो ड्रैंगो 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 पक्षी होता इथं. ड्रँगोची पक्षी बारकी पिल्ली. ड्रँगो म्हणजे कोतवाल. रेडा म्हशीच्या पायात पडतो येऊ नये, कारण त्याचा म्हशीचा पाय पडला तर जखमी होऊ शकतो, म्हणून मी काढून बाजूला सरकवला. ऐसी लागी लगन बस तेरे नाम की तुझ पे बलिहारी जाऊं कसम राम की तुझ पे बलिहारी. सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा. धन्यवाद. आज झालं मस्त हे करल्या. अरे गेले वाटतं का? अरे बाबा तुमचं लवकर कवा येणं असतंय का? तर येली आपोआप ती. मी वर जेवत बसलो का? रक्त सांडले गेले. ते आहेत असते काय रेडा रेडे रेडा रेडा आहे. रेडा डोक्यावर नामाडी वरून पांढरा रेडा आला की पांढरा रेडा आलाय. कापाले बसाय का? त्याला आता गरम पाण्याची आंघोळ घालतो सगळं दुखतो. कधी येऊन बसले स्वतःहून? हा आता तुला हाय मारलं तर तू यायला वेळ झाला तर येईल. ऑटोमॅटिक गेली काय? आता मी येऊनच बसले मी वापर तुला हाय मारलं तर काय तो वाचू. खाली येऊपर्यंत गोट्यामध्ये डिलिव्हरी झाली होती आणि रेडा म्हशीच्या पायात पडतो येऊ नये, कारण त्याचा म्हशीचा पाय पडला तर जखमी होऊ शकतो, म्हणून मी काढून बाजूला सरकवला. अरे उठाय रेडा असं दे. रेडा काय रेड तर काय देत्या? रेडा रेडा. पिल्लाला चाटून स्वच्छ करणं हे म्हशीचं काम आहे, पण ती करत नव्हती कारण की तिला माया कमी आहे आणि याच्या आधी जी म्हस विकली तिला मात्र माया भरपूर होती. जरा माया कमी आहे ना. हे बघा बघत आहे. बाटली येताना आणतो आज. बाटली कसली तर लहान मुलांना दूध पाजायची बाटली आहे, त्यातून आता ह्याला दूध पाजा लागणार आहे आणि आमच्या आईने त्याला आंघोळ घालून स्वच्छ करून ठेवलं आहे, कारण की ही आता माया कमीला दूध पाजणारच नाही. आणि मागे हे का लावले तर तिला अचानक डिलिव्हरीनंतर त्रास चालू झाला आणि डॉक्टरने सांगितले की 2 दिवस तिला बसून देऊ नका. मग त्या दिवशी मी रात्री उठलो. कधी मी झोपेचं हे करत नाही, मला झोप लय महत्त्वाची आहे, पण मी उठलो रात्री 1 वाजता, पुन्हा तिला उठवलो आणि तिच्या मागे सपोर्टसाठी आम्ही काहीतरी ठेवलेलं आहे. प्लस रक्ताचे डाग उडलेत माझ्या अंगावर, का तर म्हशीचे सारखं रक्त गळालतं. अरे वा पेरू. रात्रीचे 1 वाजला कुठं काय खायचं जरा सकाळी बघायचं. म्हशीचा एक डोळा झोंबीसारखा दिसालता. मी पुन्हा वळून बघितलं. पांढरा म्हणल्यावर चमकणार. पुन्हा लॉक लावलो आणि घरी आलो. तिला बसून का द्याय नाही तर तिचं अंग बाहेर आलतं आणि ते अंग बाहेर आलं तर ती मरू शकण्याची शक्यता होती, म्हणून बघा 1:15 वाजलेत. ती पुन्हा रात्री बसते की नाही पाहायसाठी मी 4 वाजता एकदा गेलो. त्यावेळी पिल्लाने डायरेक्ट म्हैस समजून माझ्याच पायामध्ये हे केलं, कारण की आता बघा 4:15 वाजलेत आणि ही आमची मिसेस निवांत झोपलेली आहे. पुन्हा एकदा उठून गेलो मी साधारण 5-5:30 दरम्यान. अंगावर रक्ताचे डाग आहेत, साईडला रक्ताचे डाग आहेत, भरपूर रक्त पडलं मात्र तिचं. कोणाला फोटो काढू? बाळाचा फोटो काढू. आमच्या म्हशीला बाळ झालंय. कवा? सकाळी नाही 2 दिवस झालं. हा त्याचं बाळ आहे. आपलं आहे? म्हशीचं बाळ असते. आपलं कुठलं बाळ असते? आपला बाळ आहे ते. अहो कुठून? फोटो काढू. काढला की फोटो. आता म्हशीला चांगला चारा घालायला लागणार आणि चांगला चारा मिळणं सध्या अवघड आहे. हे बघा कासरा नसल्यामुळे दोरा मी ऊसाचे वाडे पाचड घेऊन जात आहे आणि मुलगी सिंगल पेरेंट आहे, सतत मायाजवळ असते. अरे दिवाळी आली, चेतन भाऊ आला, चेतन भाऊ आला, डिग्रच्या कृष्णाकाठी ब्लॉगिंग चालू असते कंटिन्यू. अंधार पडते तोंड. मला नंबर पाठवला, मला फोन कर. त्याने फरक पडला नाही तब्येतीत. कासरा नसल्यामुळे हे आणते मी आणि दिसलेलं आपला इथं काय आहे ओळखलं का? अरे ड्रँगो 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 चाहो वो भी मांगो हाजिर हूँ तुम्हारे लिए. ये ड्रँगो 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 जो भी चाहो ड्रँगो ड्रँगो ड्रँगो. ड्रँगो पक्षी होता इथं. ड्रँगोची पक्षी बारकी पिल्ली. ड्रँगो म्हणजे कोतवाल. तुम्ही बघितले बारकी पिल्ली झाली आहेत कोतवालला. आता ती पिल्ली मोठी झाली आहेत. जवळ घेणार जाऊन मी रेकॉर्डिंग करणार होतो, पण ड्रँगो मला भिवून उडाला. का तर हातात माझ्या वाडा आहे ना. पण त्याची इमेज तुम्हाला मी टाकतो. तुम्ही पिल्ल्याचा माझा जुने भाग बघत चला डिगरचा कृष्णाकाठचे, मग तुम्हाला लक्षात येईल मी कोणत्या ड्रँगोबद्दल बोलत आहे. चला चप्पल घालून आलो आपण. मला उगाच वाटलं चप्पल घालून आलो. चप्पल घालून नाही आला तर चाललं असतं. जमिनीला म्हणजे पायाला जरा माती तर लागली असती. आता चप्पल इथं कुठं ठेवून जातो आणि जाताना बिंडा घेऊन येतो. चप्पल इथं घालतो आणि जातो. पायाला जमीन लागली पाहिजे. भरपूर फायदे म्हणण्यापेक्षा जमीन कधी पायाला लागतच नाही आपल्या, पण त्याचं काय तर भरपूर तत्व आहे बरं का, की जमीन आपल्या पायाला लागली पाहिजे काही होऊन दे. आणि आपला योगायोगानं सगळं जमिनी जायचं. योगायोगानं जमिनी जाय म्हटल्यावर काय जाऊ दे. तर मी काढतो चप्पल माझं थोडंसं लपून काढतो.
कोण घ्यायला नको जरा असं अंदाज काढतो. जाताना मात्र चप्पल आपण आठवून न्यायचं. आणि असं पण चप्पल माझं तुटलंय. गेलं तर जाऊ दे. खून लक्षात ठेवतो नंतर डोक्यावर बिंडा घेऊन हुडकायला लागेल खोळ्यागत. खून काय हा हे तुळस तेव्हा इथं काळी तुळस आहे. या काळ्या तुळशीपाशी उजव्या साईडला ठेवले बरोबर इथं. आणि आता मी चाललेलो आहे बेअरफूटनं चालण्याचा फायदे भरपूर असतो बघा. बेअरफूट हा बेअरफूट असलं काय नाही. बेअरफूट म्हणजे मोकळ्या पायाने अनवाणी चालायचं. जमीन लागली पाहिजे पायाला. चला जाऊया आता वैरणला. गहू किती भारी आला बघा इथं. गहू ते ह्यासारखा आलाय. घट बसल्यावर आपण कसा गहू होता नाही तसा गहू आलाय. एका लाईनमध्ये गव्हाची सगळी शेती केली. चला मित्रांनो आता मोबाईल ठेवतो आणि काय करतो जरा वैरण काढतो. आता मधनं जात नाही जरा कडवणं जातो इथनं मी. चला वैरण काढा आणि वैरण काढून जरा घरला आणि परत मग कामाला. चला आता या ठिकाणी मी सांगत आहे की डिग्रजच्या कृष्णाकाठी आपली शेती नाहीये, पण आपण जनावरं पाळले आहेत आणि त्याच्यासाठी आपण चारा घ्यायसाठी जात असतो. आणि आपण जे शेत केले ते शेत थोडं खराब आहे. हे बघा इथं जे पांढरं दिसतंय ताटाच्या मध्ये की पीक लवकर खराब होते कारण जमीन छारपड आहे 3 गुंठे आणि त्याला मी वर्षाला 4,000 रुपये देतोय. चला मित्रांनो आता वैरणचा मी बिंडा बांधलाय. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कासरा नव्हता म्हणून मी हे उसाच्या पाचटाने बिंडा बांधलाय. उसाच्या पाचराचं वैशिष्ट्य उसाच्या बोलायला थांबा. उसाच्या पाचराचं वैशिष्ट्य आहे की हे पाचट जोपर्यंत हिरवा असते तेव्हा देखील त्यामध्ये ताकद कमी असते आणि पूर्ण वाळलं तर त्यामध्ये पूर्ण ताकद कमी असते तुटते. पण जेव्हा ते निम्म वाळलेलं असेल निम्म हिरवा असेल हे असं ह्याला म्हणायचं चांबट होणे चांबट तर इतकं घट्ट बसते ना ते कासऱ्यासारखं काम करते. मग आज मला कासरामध्ये दोरा सापडला वैरणाला म्हणून मी हे चांबट आणलं. आणि आता याच्यानंतर काय उतरणार आणि हायच्या रस्त्याने घेऊन जाणार. हे पहा मी जनावरांसाठी आतून चारा घेऊन जात आहे. चला तुळस आली इथं. काळी तुळस आहे. श्याम तुळस का राम तुळस काय तर म्हणतात. मोबाईल मला ॲडजस्टमेंटमध्ये आणि इथं कुठं चप्पल आता जाताना चप्पल ठेवले ते घालतो मी. आणि या शेतात पावसाळ्यात मात्र लय त्रास होतोय कारण की 1.5 किलोमीटर चिखलातनं आज जायला लागतंय. आणि तरी देखील आपण जनावरात फायदा नाहीये मित्रांनो जास्त असा, पण घरचं दूध आहे त्यामुळे पाळतोय आम्ही. आणि जाताना आपल्या 2 विद्यार्थी असले शाळेला. पठाण आता कसं घेऊन चाललायस. शाळेत उडवायला पेपर चमेली बॉम्ब पेपर आहे हो. शेवट पेपर हे बघा 3 माणसं शाळेत फटाकडे उडवायला जाणार आहेत. शेवट पेपर आहे. हे दिवाळीला व्हिडिओ करायचा बरं का आपण. घेतला सगळ्यात जास्त फटाकडे होय. आता मार खातात मग आज शेवट दिवस नाही का पेपरचा. उद्यापासून दिवाळी लावणार आहेत का मग करतात काही मग. डिग्रजच्या कृष्णाकाठी मला कामाला जाताना लहान बंधाऱ्यावरूनच जावं लागतंय. तिकडे चाललो मी. ज्या ठिकाणी हा कचरा अडकलाय ह्या कचऱ्यामध्ये माती पण आहे त्यामुळे ते वर काढता येत नाही. तिकडे वेळेला तुम्हाला दिसेल की धरणाला पूर्ण चिकटलेला आहे त्यामुळे जागेवर जाळून टाकलाय. आणि काही लोक हे दिवाळीमध्ये देखील धुणं काढतात म्हणजे पसारा काढतात. आणि आपण आता चाललोय आपल्या नोकरीसाठी प्रायव्हेट कामात जॉबला चाललोय आपण. आणि आपल्या डोक्यात सकाळी ऐकलं गाणं बसले ते आता म्हणतो मी. ऐसी लागी लगन बस तेरे नाम की तुझ पे बलिहारी जाऊं कसम राम की तुझ पे बलिहारी जाऊं कसम राम की कसम डिग्रजच्या कृष्णाकाठची. धन्यवाद. आता तुम्हाला वाटत असेल की बरेच दिवस नदीवरला भाग आला नाही, तर चला आता उद्या नदीवरला भाग टाकतो. खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.